सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या 25 मिनिटात आपल्याला 50 बातम्या पाहायच्या आहेत, त्याही वेगवान स्वरूपात. पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेतील संघाच्या मुख्यालयात डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं सूप वाजणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाण्याची शक्यता. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. कांदा प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक, तर संवादातूनच समाधान होतं. सुधीर मुनगंटीवारांचा मनोज जरांगेंना सल्ला. खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. पुण्यातील वारजे भागात राष्ट्रवादीचं केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन. सुधीर मुनगंटीवारांचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल. राहुल गांधी देशाचा गौरव कमी करतायत म्हणत राहुल गांधींना टोला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची आज बैठक. उपाययोजनांचा घेणार आढावा. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवत कोर्टानं निवडणूक लढवण्यास घातली बंदी. काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक. सोनिया गांधी करणार मार्गदर्शन. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर होणार चर्चा. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज सुनावणी. किशोरी पेडणेकरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार.